In the last period, we have learned about the reactions of amines with the nitrous acid, and due to the nitrous acid reaction with aromatic amines, they produces diazonium salt. We have learned in the last lecture. This is the diazonium, benzene diazonium chloride. H minus plus, it is the benzene diazonium chloride salt. आता हा जो benzene diazonium chloride salt जो आहे तो it is used for the preparation of many compounds, because this azo group is easily removed by the nucleophiles such as chlorine, bromine, iodine, cyanide and हायड्रोनियम आयन वगैरे या यांच्यापासून आपल्याला तो काय H मायनस आयन्स, OH मायनस आयन्स अशा प्रकारच्या न्यूक्लियोफाईल द्वारे काय करता येतं आपल्याला हा ग्रुप रिप्लेस करता येतो. बिकॉज दिस डायझोनियम आयन, दिस इज द डायझोनियम आयन, म्हणजे हा क्लोरीन गेल्यानंतर हा जो तयार झालेला डायझोनियम आयन आहे. हा डायझोनियम आयन कसा आहे तर मोस्ट स्टेबल आहे बिकॉज ऑफ रेझोनन्स स्टॅबिलायझेशन which is indicated on the board. आता याच्यामध्ये हा जो डायझोनियम आयन आहे तो कसा स्टेबल आहे दाखवलेला आहे. ह्याच्यामधला हा जो ट्रिपल बॉन्डेडचा इलेक्ट्रॉन पेअर आहे ते नायट्रोजन कडे खेचले जाईल, हा नायट्रोजन खेचून घेईल, त्यामुळे हा नायट्रोजन काय करेल या रिंग मधला अरोमॅटिक रिंग मधला लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याकडे खेचेल आणि हा अशा प्रकारचा एक रेझोनन्स स्टॅबिलायझेशन होईल आणि त्यामुळे याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येईल. आता हा पॉझिटिव्ह चार्ज, इथला पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो पॉझिटिव्ह चार्ज काय होईल, यामुळे इथे इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी होईल. इथला कार्बन काय करेल, याचे इलेक्ट्रॉन्स आपल्याकडे ओढून घेईल आणि त्यामुळे ह्याच्या इथला परत पॉझिटिव्ह चार्ज या कार्बनवरती येईल, या कार्बनवरती. आता परत नंतर हा कार्बन इलेक्ट्रॉन डिफिशियंट झाला म्हणून तो शेजारचे शेअर्ड इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेईल आणि त्यामुळे परत हा निगेटिव्ह चार्ज या कार्बनवरती जाईल. परत हा इथं आलेला कार्बन जो आहे तो या डबल बॉन्डेड नायट्रोजनकडे इलेक्ट्रॉन खेचून घेईल आणि मग तिथे परत सिंगल बॉन्ड होईल, इथे डबल बॉन्ड होईल आणि हा नायट्रोजन काय करेल, याचा जो पहिल्यांदा काढून घेतलेला इलेक्ट्रॉन होता तो परत शेअर होईल, म्हणजे इथे 3 बॉन्ड तयार होतील आणि अशा रीतीने यांच्यामध्ये हा जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन पूर्णपणे रिंग मध्ये सर्क्युलेट केला जाईल आणि त्यामुळे हा जो नायट्रोनियम आयन आहे, डायझोनियम आयन आहे, सॉरी, हा डायझोनियम आयन कसा आहे, स्टेबल आहे. हे या रेझोनन्स स्ट्रक्चरवरनं आपल्याला लक्षात येतं. आता आपण यांच्या पुढच्या रिएक्शन्स म्हणजेच ह्या रिप्लेसमेंट करूया. रिएक्शन्स ऑफ आर्एन डायझोनियम क्लोराइड, रिएक्शन्स ऑफ आर्एन डायझोनियम क्लोराइड, आर्एन डायझोनियम क्लोराइड. आर्एन डायझोनियम क्लोराइड. आता ह्याच्यामध्ये हा जो न्यूक्लियोफाईल काय करतील, डायझोनियम ग्रुप तो रिप्लेस करतील. कुठले न्यूक्लियोफाईल आहे तर मी आता तुम्हाला सांगितलंच आहे, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन वगैरे वगैरे हे न्यूक्लियोफाईल काय करतील तर ते डायझोनियम ग्रुप रिप्लेस करतील. त्यातली पहिली रिएक्शन बघूया आपण आता. पहिली रिएक्शन आहे सँडमियर्स रिएक्शन. सँडमियर्स रिएक्शन. आता या सँडमियर रिएक्शन्स मध्ये काय केलं जातं बघा. हा मी आता ArN2 X मायनस हा डायझोनियम सॉल्ट घेतलेला आहे. आता AR फॉर अरोमॅटिक रिंग आहे, त्याच्यामध्ये आपण बेन्झीन घेणार आहोत, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही ते असंही लिहू शकता N2Cl मायनस, म्हणजेच काय असेल, याचं नाव असेल बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड, द डायझोनियम ग्रुप इज easily removed by the chlorine. These reactions, the replacement by Cl minus, Br minus आणि Cn minus च्या रिएक्शन्स आता आपण बघूया. तिन्ही कंबाईन मध्येच रिएक्शन घेतो मी. व्हेन अरिल डायझोनियम क्लोराइड, अरिल डायझोनियम सॉल्ट, अरिल डायझोनियम
halide react with cuprous chloride in presence of hydrochloric acid, they gives aryl chloride. अरिल क्लोराइड म्हणजेच हा जो डायझोनियम ग्रुप आहे तो ग्रुप या याच्यातला क्लोरीनद्वारे रिप्लेस केला जाईल आणि अरिल क्लोराइड म्हणजेच त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणता येईल आता बेन्झीन डायझोनियम क्लोराइड घेतलं की तिथं Cl आलं म्हणजेच बेन्झीन क्लोराइड हे त्याच्यामध्ये प्रोडक्ट मिळेल. आता मी एक्झाम्पल ऍक्च्युअली पर्टिक्युलर घेणार नाही आहे, डायरेक्टली जनरल रिएक्शन्स घेतोय आणि एक्झाम्पल तुम्हाला याच्यावरून तुम्हाला तयार करता येईल. आता दुसरं एखादं आपण अजून एक्झाम्पल याच्यामध्येच ब्रोमीन क्युप्रस ब्रोमाइड रिॲक्ट विथ डायझोनियम क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोब्रोमिक ऍसिड HBr हायड्रोब्रोमिक ऍसिड म्हणजे काय बेन्झीन डायझोनियम halide react with cuprous bromide in presence of hydrogen bromide, it gives aryl bromide plus N2 हा काय करेल निघून जाईल ऍटमॉस्फिअर मध्ये N2 इव्हॉल्व. तसंच अजून एखादी सायनाइडची रिएक्शन क्युप्रस सायनाइड आणि हायड्रोजन सायनाइड. बेन्झीन डायझोनियम आयन किंवा बेन्झीन डायझोनियम क्लोराइड किंवा बेन्झीन डायझोनियम क्लोराइड किंवा आता इथे मी जनरल घेतलेलं आहे अरिल डायझोनियम आयन reacts with cuprous cyanide in presence of hydrogen cyanide, they produces aromatic cyanide plus N2 गॅस इलो. आता अरोमॅटिक सायनाइड म्हणजेच काय असेल तर हे इथं बेन्झीन सायनाइड सायनो बेन्झीन किंवा बेन्झीन सायनाइड, कारण का इथे आपण काय घेतलेलं असेल बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड when react with CuCN in presence of hydrogen cyanide they gives बेन्झीन सायनाइड. अशा प्रकारचे रिएक्शन्स तुम्हाला इथे लिहिता येतील. दिस इज द सॅंडमियर्स रिएक्शन. क्वेश्चन विल बी आस्क्ड राइट ए शॉर्ट नोट ऑन सॅंडमियर्स रिएक्शन असं विचारलं जाईल. आता सॅंडमियर्स रिएक्शन मध्ये हा डायझोनियम ग्रुप जो आहे तो रिप्लेस इझिली केला जाईल क्युप्रस ब्रोमाइड किंवा क्युप्रस क्लोराइड द्वारे किंवा क्युप्रस सायनाइड द्वारे विथ रिस्पेक्टिव्ह ऍसिड त्यांचे रिस्पेक्टिव्ह ऍसिड द्वारे हा सायनाइड्स काय घ्या डायझोनियम ग्रुप रिप्लेस केला जाईल आणि आपल्याला रिस्पेक्टिव्ह अरिल हालाइड्स आपल्याला रिस्पेक्टिव्ह मिळतील. सायनाइड असेल अरिल सायनाइड, अरिल ब्रोमाइड किंवा अरिल क्लोराइड रिस्पेक्टिव्ह सायनाइड्स आपल्याला मिळतील. दिस इज द सॅंडमियर्स रिएक्शन. आता याच्यामध्येच आपल्याला अजून ही दुसरी आहे, दुसऱ्या प्रकारे सुद्धा हे रिएक्शन्स आपल्याला करता येतात ज्याला आपण म्हणजेच ही रिप्लेसमेंट ऑफ ॲझो ग्रुप किंवा डायझो ग्रुप बाय द Cl minus and bromine minus. It is the Gattermann reaction. Gattermann reaction. It is the Gattermann reactions. Means here we are replacing chlorine and bromine, replacing chlorine and bromine to the diazonium salt. Aryl diazonium ion किंवा अरिल डायझोनियम हालाइड रिएक्ट विथ कॉपर पावडर. आता इथे कॉपर पावडर घेतलेली आहे फक्त इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड दे गिव्स अरिल क्लोराइड. आता याच्यामध्ये आपल्याला इथे अरिल क्लोराइड. आता इथे जसं मागाच्या सॅंडमियर रिएक्शन मध्ये कॉपर क्युप्रस क्लोराइड वापरलं होतं. आता इथे फक्त कॉपर पावडर वापरलेली आहे आपण, म्हणजेच क्युप्रस क्लोराइड न घेता कॉपर पावडर वापर. आता त्याचबरोबर आपण इथं कॉपर आणि HBr जर घेतलं म्हणजेच कॉपर पावडर रिॲक्ट विथ कॉपर अँड HBr रिॲक्ट विथ बेन्झीन डायझोनियम हालाइड दे गिव्स aromatic bromide, बेन्झीन ब्रोमाइड वगैरे, बेन्झीन क्लोराइड, बेन्झीन ब्रोमाइड. आता याच्यामध्ये
याच्यामध्ये कॉपर पावडर आहे फक्त आणि त्याच्यामध्ये मागा सँडमेअरच्या रिएक्शन मध्ये क्युप्रस क्लोराईड वगैरे वापरलेले आपण. आता याच्यामध्ये या गटरमन रिएक्शन पेक्षा सँडमेअर्स रिएक्शनची प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे, म्हणजेच मोर प्रोडक्ट इज ऑब्टेन्ड इन सँडमेअर्स रिएक्शन दॅन द गटरमन रिएक्शन. गटरमन रिएक्शन पेक्षा ही सँडमेअर रिएक्शन्स मध्ये काय होतात, आपल्याला चांगले प्रोडक्ट मिळतात. दिस इज द सेकंड गटरमन रिएक्शन. आता आपण पुढचे तिसऱ्या नंबरची रिएक्शन बघूया. ती रिएक्शन आहे रिप्लेसमेंट बाय आयोडीन. रिप्लेसमेंट बाय आयोडीन. आता हे आयोडीन हा कसा आहे, रिएक्टिव्ह आहे, त्याचबरोबर त्यामुळेच काय होईल, इझिली रिएक्ट विथ पोटॅशियम आयोडाइड व्हेन हीटेड विथ बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. आपण एक्झाम्पल घेतलंय, बेन्झीन C6H5N2Cl. Benzene diazonium chloride react with potassium iodide, heated with म्हणूया potassium iodide. They gives C6H5- म्हणजेच बेन्झीन आयोडाइड किंवा आयोडोबेन्झीन. आता मी जनरल घेतो इथं आयोडीन प्लस N2 इलिमिनेट केला जाईल, प्लस N2 इलिमिनेट केला जाईल. बरोबर आहे, ही जनरल रिएक्शन होती आणि ही आहे एक्झाम्पल. म्हणजेच बेन्झीन डायझोनियम क्लोराइड रिएक्ट विथ हीटेड विथ पोटॅशियम आयोडाइड, दे गिव्स बेन्झीन आयोडोबेन्झीन किंवा बेन्झीन आयोडाइड. हे आहे तिसरी रिएक्शन, म्हणजेच रिप्लेसमेंट बाय आयोडीन. आयोडीन द्वारे सहज आपल्याला याच्यामध्ये रिप्लेसमेंट करता येतं, फक्त यांच्या बरोबर पोटॅशियम आयोडाइड. आता याच्यामध्ये अजून बाय प्रोडक्ट एक आहे बघा, पोटॅशियम KX. म्हणजे हा जो आहे पोटॅशियम आणि हा X, याच्यामधला हा X म्हणजे इथला जो हायलाइट आहे तो पोटॅशियम बरोबर ती रिएक्ट होईल आणि इथं हा बाय प्रोडक्ट आहे. आता प्लस KCl इथे, कारण इथं क्लोरीन घेतलेला आहे, हा पोटॅशियम या क्लोरीन बरोबर ती रिएक्शन होईल आणि हा बाय प्रोडक्ट मिळेल, हा आयोडोबेन्झीन वगैरे तयार. ओके, दिस इज द नेक्स्ट वन रिएक्शन. पुढची आपल्याला बघायची आहे रिप्लेसमेंट किंवा माइल्ड रिडक्शन किंवा ह्यालाच आपण म्हणूया रिप्लेसमेंट बाय H-. रिप्लेसमेंट बाय H-. माइल्ड रिडक्शन. तर माइल्ड रिडक्शन किंवा रिप्लेसमेंट बाय H. आता याच्यामध्ये हा डायझोनियम जो आयन आहे तो डायझोनियम आयन आपल्याला काय करता येतं, रिड्यूस करता येतो. म्हणजेच तिथला तो डायझोनियम आयन काढून त्याच्यामध्ये हायड्रोजनची ऍडिशन आपल्याला त्याच्यामध्ये करता येतं. आता याच्यामध्ये बघा, आता हा हायपोफॉस्फरस ऍसिड किंवा इथिल अल्कोहोल, हायपोफॉस्फरस ऍसिड किंवा इथिल अल्कोहोल रिप्लेसेस द डायझोनियम सॉल्ट टू द अरोमॅटिक कंपाऊंड. म्हणजेच आता याच्यामध्ये बघा ArN2X- प्लस आता H3PO2 हायपोफॉस्फरस ऍसिड किंवा फॉस्फॉनिक ऍसिड, याला काय म्हणतात, फॉस्फॉनिक ऍसिड किंवा हायपोफॉस्फरस ऍसिड इज रिड्यूस्ड टू द अरोमॅटिक रिंग, बेन्झीन रिंग. परत आपल्याला त्याच्यामध्ये अरोमॅटिक कंपाऊंड AR-H. म्हणजेच इथे जी बेन्झीन रिंग होती, या बेन्झीन रिंगचा आपण काय केलेलं आहे, हायड्रोजन या नायट्रोजन ग्रुपद्वारे रिप्लेस केलं होतं, प्लस H3PO2 प्लस H2O. याच्यामध्ये आपल्याला हा ग्रुप रिप्लेस केला जाईल आणि इथं हायड्रोजन म्हणजेच बेन्झीन आपल्याला याच्यामध्ये परत मिळते. बेन्झीन. हाऊ विल यू प्रिपेअर बेन्झीन फ्रॉम बेन्झीन डायझोनियम क्लोराइड, असा सुद्धा प्रश्न याच्यामध्ये विचारला. बेन्झीन तयार कसं कराल, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड पासून. म्हणजेच हायपोफॉस्फरस ऍसिड रिएक्ट्स विथ बेन्झीन डायझोनियम सॉल्ट, इट रिड्यूसेस टू द अरोमॅटिक कंपाऊंड. आता याच्यामध्ये अजून बाय प्रोडक्ट आहे H3PO3 ह्या ऑक्सिजन, इथला ऑक्सिजन याच्याबरोबर ती रिएक्ट H3, याचं नाव आहे ऑर्थोफॉस्फरस ऍसिड.
फॉस्फरस ऍसिड आणि प्लस N2 ऍटमॉस्फिअर मध्ये निघून जाईल. N2 ऍटमॉस्फिअर मध्ये निघून जाईल. आता इथे सुद्धा तेच आहे, फक्त बाय प्रोडक्ट लिहिलेलं नाही, प्लस प्लस. आलं लक्षामध्ये? अच्छा, आता ह्याच्यामध्ये हे हायपोफॉस्फरस ऍसिड आपण वापरलेलं आहे. आता आपण इथिल अल्कोहोल सुद्धा याच्यामध्ये वापरू शकतो. आता ही झाली हायपोफॉस्फरस ऍसिडची. आता इथिल अल्कोहोल बरोबर कशी रिएक्शन होते बघायची. फेन बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड इज रिएक्टेड विथ इथिल अल्कोहोल HC2H5OH. आता याच्यामध्ये इथिल अल्कोहोलची बेन्झीन डायझोनियम क्लोराइडची रिएक्शन होईल आणि इथं हा अरोमॅटिक कंपाऊंड आपल्याला परत इथे मिळेल. म्हणजेच हायड्रोजन त्याच्यामध्ये रिप्लेस केला जाईल आणि AR-H म्हणजेच बेन्झीन रिंग अरोमॅटिक कंपाऊंड आपल्याला येते, प्लस C2H5O म्हणजेच हा काय मिळाला आपल्याला, ह्या अल्डिहाइड मिळतोय. अल्डिहाइड आपल्याला इथे CH, आता याचं असं फोल्ड करून घ्यावं लागेल म्हणजे तुमच्या लक्षात येईल. CH2 C डबल बॉन्ड OH म्हणजेच असेटाल्डिहाइड इथे आपल्याला याच्यामध्ये तयार झालेला दिसेल, प्लस HX. हा H इथला X बरोबर ती इथला H हायड्रोजन इथे रिप्लेस केला जाईल आणि HS हा बाय प्रोडक्ट आपल्याला इथे. म्हणजेच इथिल अल्कोहोल किंवा हायपोफॉस्फरस ऍसिड रिप्लेसेस द डायझोनियम ग्रुप फ्रॉम डायझोनियम सॉल्ट अँड गिव्स अरोमॅटिक कंपाऊंड्स. बरोबर आहे. माइल्ड रिडक्शन याच्यामध्ये म्हणतात आपल्याला. माइल्ड रिडक्शन म्हणजे कसं आहे ते, तर कमी प्रमाणामध्ये आपण त्याच्यामध्ये हायड्रोजन ऍड करतो म्हणून याला माइल्ड म्हणतात. माइल्ड रिडक्शन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन आणि त्यामुळे याला माइल्ड रिडक्शन असं म्हणतात. आता बरोबर आहे. आता शेवटची रिएक्शन साठी फिनॉल फॉर्मेशन. फिनॉल फॉर्मेशन कसं होतं ते बघूया, किंवा त्यालाच आपण रिप्लेसमेंट बाय OH ग्रुप. आता हा अरोमॅटिक ग्रुप मध्ये जर डायझोनियम ग्रुप जर रिप्लेस केला OH द्वारे तर आपल्याला मिळतात फिनॉल. बरोबर आहे. मग आता बघूया कशी होती रिएक्शन. ArN2X- when reduced with the dilute H2SO4 म्हणजेच डायल्यूट H2SO4 च्या मदतीने ह्याचं रिडक्शन केलं असता याच्या रूपांतर AR-OH म्हणजेच अल्कोहोल मध्ये आपल्याला याच्यामध्ये झालेलं दिसतं, प्लस N2 प्लस HX. आता बघा याच्यामध्ये काय, when डायझोनियम क्लोराइड इज poured in dilute H2SO4, काय मोठ्या क्वांटिटी मध्ये डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड घेतलेलं असतं. त्या डायल्यूट when डायझोनियम सॉल्ट इज poured in dilute H2SO4, स्लोली पोर करायचंय आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये अल्कोहोल मिळतात. आता ह्याच्यामध्ये ही रिएक्शन वाचायची कशी आहे, तर बेन्झीन डायझोनियम halide is poured in dilute H2SO4, it reduces to the alcohol. For example, C6H5-N2Cl, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. हे काय आहे, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड इज reduced with the help of, किंवा सॉरी हायड्रोलाइज्ड, reduced नाही, हायड्रोलाइज्ड with the help of dilute H2SO4, they use C6H5-OH म्हणजेच it is a phenol plus N2 plus HCl. हा बाय प्रोडक्ट आपल्याला तिथे मिळालेला आहे, प्लस HCl. तर हा आहे फिनॉल. म्हणजे आता C6H5 म्हणजे ही बेन्झीन रिंग आहे आणि त्याच्या OH आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, फिनॉल असं म्हणतो. बरोबर आहे. दिस इज ऑल अबाउट द रिएक्शन्स ऑफ अरिल डायझोनियम क्लोराइड. ओके.